श्री रामकृष्ण हरी. अभंग क्रमांक 144. हाती दोन दाविती वेण्या, करीती लेकींची धारण. ऐसे धर्म झाले कली, पुण्य रंक पाप बळी. सांडिले आचार, द्विज चहाड झाले चोर. टिये लपवती पातळी, लेती विजारा कातडी. वैसोनिया तक्ता, अन्ने विन पडिती लोका. अन्ने विन पीडिती लोका. मुद बख लिहिणे, तेल तूप साबण केने. नीचाचे चाकर, चुकलिया खाती मार. राजा प्रजा पीडी, क्षेत्री दुचितासी तोडी. वैश्य शूद्र दीक, हे तो सहज नीच लोक. अवघे बाह्य रंग, आत हिरवे वरी सोंग. तुका म्हणे देवा, काय निद्रा केली धावा. या अभंगाचे अर्थ आहे, काही लोक मुलीचे लग्न लावताना अगोदर वराच्या लोकांकडून पैसे घेतात, मग मुलीचे लग्न लावतात. अशा प्रकारे ते मुलीची विक्रीच करतात. अशा प्रकारे कलियुगामध्ये अधर्म वाढत चाललेला आहे. धर्म नाश पावत चाललेला आहे. पुण्य क्षीण होत आहे आणि पाप बलवंत होत आहे. आणि पाप बलवंत होत आहे. अहो, या कलियुगामध्ये ब्राह्मणाने तर आपले आचार सोडून दिले असून ते चोऱ्या देखील करू लागले आहेत. अहो, या कलियुगामध्ये ब्राह्मणाने तर आपले आचार सोडून दिले असून ते चोऱ्या देखील करू लागले आहेत व इतरांची चाडही ते लावतात. अहो, ते कपाळाला टिळा देखील लावत नाही. पंचांग पाहण्याचं सोडून देत आहे. ते कपाळाला टिळा देखील लावत नाही आणि पंचांग पाहण्याचं सोडून देत आहे. आणि यवनाप्रमाणे वर्तणूक करून कातडी विजार घालू लागले आहेत. आणि यवनाप्रमाणे वर्तणूक करून कातडी विजार घालू लागले आहेत. अहो, न्याय देणारा न्यायाधीशाच्या आसनावर बसणारा अन्याय न करणाऱ्या लोकांना देखील पीडा देत आहे. तेल, तूप, साबण हे आपल्याला किती लागतात
ते लिहिण्यासाठी लोक वेळ वाया घालवत आहे. तेल, तूप, साबण हे आपल्याला किती लागतात ते लिहिण्यासाठी लोक वेळ वाया घालवत आहेत. अहो, ब्राह्मण आता नीच माणसांच्या हाताखाली चाकर म्हणून काम करतात आणि त्यांच्याकडून काही चुकले तर नीच माणसांच्या हातचा मार देखील ते आता खातात. राजा प्रजेला पीडा देत आहे. राजा प्रजेला पीडा देत आहे. अगोदरच दुःखी असलेला शेतकरी त्याने जर शेतसारा दिला नाही तर त्याच्याकडून त्याचे क्षेत्र हिसकावून घेत आहे. शेतकरी त्याने जर शेतसारा दिला नाही तर त्याच्याकडून त्याचे सारे क्षेत्र हिसकावून घेत आहे. वैश्य शूद्र हे लोक तर अगोदरच नीच आहेत. त्यांच्या हातून अधर्म झाला तर त्यात नवल काय आहे? अंतरंगामध्ये लोक वाईट वृत्तीने व काळेबारी पणा ठेवून हिरवट रंगाचे झालेले असतात व बाह्य रंगाने आम्ही खूपच स्वच्छ आहोत असे ते लोकांना दाखवतात व स्वज्वळपणाचे सोंग घेतात तुकाराम महाराज म्हणतात, देवा, अहो एवढा अन्याय होत आहे तरीही तुम्ही अजून काही का करत नाही? तुकाराम महाराज म्हणतात, देवा, अहो एवढा अन्याय होत आहे तरीही तुम्ही काही का करत नाही? तुम्ही निजला आहात की काय? उठा, तुमचे ब्रीद आहे. तुम्ही धर्माचे रक्षण करता. मग आता धर्मरक्षणासाठी लवकर धावा. या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी त्यांच्या काळामध्ये यवनी राजसत्तेने किती बिकट परिस्थिती निर्माण केली आहे याचे वर्णन केलेले आहे. असेच अभंग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. माऊली, तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राईब केले तर असेच अभंग आपल्याला रोज ऐकण्यास मिळत जाईल आणि आपला चॅनल ग्रो होईल. श्री राम कृष्ण हरी.